खूप मनापासून स्वागत बिहाइंड द मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज संध्याकाळी 6 वाजता व्लॉगची सुरुवात केलेली आहे। तर हा वटपौर्णिमेच्या अगोदरच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। त्यासाठी मी थोडीसं स्किन केअर मेहंदी वगैरे काढून घेतली। तर हे बघा माझी मेहंदी काढून झालेली होती, छोटीशी काढली होती मी। त्यानंतर मी दोन्ही साईडला काढून घेतलेली होती मेहंदी। त्यानंतर मी एव्हर यूजचं फेस मास्क लावलेलं होतं, पील ऑफ मास्क आपण ज्याला म्हणतो। इन्स्टंट ग्लो देतं आणि मला सवय आहे या मास्कची, त्यामुळे मी हा यूज करत असते। तर असं लावून घेतलं होतं। त्यानंतर मेहंदी काढली होती मी सिंपल अशी। तर ती अशी कलरमध्ये टर्न झाली होती, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये। हळूहळू रंग चढतो 2 ते 3 दिवसामध्ये त्याला। तर पील ऑफ मास्क रिमूव्ह केल्यानंतर बघा स्किनवरती थोडंसं तुम्हाला ग्लो दिसतोय, छान वाटतं असं पॅम्परिंग केल्यावर स्वतः आपण। त्यानंतर ही अशी वटपौर्णिमेच्या दिवशी साधी रांगोळी काढलेली होती मी, सिंपल अशी रांगोळी काढली होती, त्यामुळे वेळही वाचतो। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। अंबरठ्याला हळदीचं लेपनसुद्धा केलेलं होतं। पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार, अमावस्या किंवा तुम्ही गुरुवारी देखील हे करू शकता। त्यानंतर गॅसवट्याची पूजा म्हणजेच अन्नपूर्णा देवीची सेवा, तुळशीकडची पूजा करून घेतली। तर वटपौर्णिमेच्या दिवशी मी सकाळी माझं सगळं बाकीचं काम आवरून घेतले। त्यानंतर देवपूजा करून घ्यायची होती, ती देखील करून घेतली। घरातली कामं आटपून घेतल्यानंतर मी पूजेसाठी ताट बनवलं, म्हणजे पूजेला जे साहित्य लागणार होतं ते सगळं ताटामध्ये व्यवस्थित भरून घेतलं। आता मी पूजा करण्यासाठी जात आहे।
शांत मनाने आणि योग्य पद्धतीने पूजा करून घेतल्यानंतर मी वडाला फेरे मारत होते. तर 7 फेरे मारायचे असतात आणि तो दोरा तुटू न देता तिथेच ठेवायचा असतो. पूजा केल्याच्यानंतर मी देवाला नमस्कार केला आणि 7वा जन्म हाच पती मला मिळू दे हा आशीर्वाद मागितला आणि माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू दे असेही प्रार्थना केली. कोणतीही पूजा असो ती जर शांतपणे आणि एकाग्र मनाने जर केली ना तर त्याचं समाधान आपल्याला वेगळंच मिळतं. हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे पूजा कोणतीही करताना तुम्ही शांत मनाने करा आणि मन लावून करा. घरच्या ताईंनी रांगोळी काढलेली होती छान. तर आमच्या बिल्डिंगमधल्या बायका सगळ्या एकत्र आल्या होत्या आणि त्यांची पूजा ओटी भरणं हे चालू होतं. वडाची पूजा झाल्यानंतर मी खाली आले आणि थोडे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले. कारण की मिस्टर घरी होते. कारण की एकटी जर असते तर मला फोटोज वगैरे काढता येत नाहीत आणि कोणी मदतीलाही नसतं. तर फोटोज क्लिक केले. त्यानंतर बाकी होता स्वयंपाक. तर आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि देवालाही तो नैवेद्य ठेवला जातो. तर त्यासाठी पुरणपोळीची तयारी पुरणपोळी मी करून घेतली आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये किती टम्म फुगलेली आहे. त्यानंतर मी ते गुळाने बनवून घेतलं. आमटीचं वाटण बनवण्यासाठी साहित्य एकत्र केले होते. भज्यासाठीचं पीठ, भात मी लावून घेतलेला होता अगोदरच. तर तुम्ही बघू शकता जर सणवार असेल तर खूप घाई गडबड होते. त्यानंतर पुरणपोळीचं ताट रेडी आहे. म्हणजे आमटी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आमटीला कसा व्यवस्थित कट आलेला आहे. आमच्याकडे त्याला तर्री असं म्हणतात. त्यानंतर मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी हे देवाचे नैवेद्य मी काढून घेतलेले होते. त्यानंतर हा पुरणपोळीचा बेत पूर्ण थाळी घरच्या घरी बनवलेली. तर असा होता वटपौर्णिमेचा लॉग. वटपौर्णिमेची पूजा, त्यानंतर वटपौर्णिमेचा स्वयंपाक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात बनवली जाणारी प्रत्येक सणाला पुरणपोळींचा स्वयंपाक. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.